ओम शांती. आज 24/7/2026 शुक्रवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबांनी जुनं झाड आणि नवीन झाड याबद्दल सांगितलं. महाभारत लढाईमध्ये आपलं कर्तव्य काय आहे आणि बाबांना कशा मातांचं संघटन हवे आहे याबद्दल बाबांनी स्पष्टीकरण दिलं. त्याचबरोबर बाबांनी आज या जुन्या शरीराची सांभाळ करा, परंतु यात मोह नका अडकवू याबद्दल सांगितलं. आणि हे दुनिया कर्मक्षेत्र कशा पद्धतीने आहे आणि आपल्याला मास्टर ज्ञानाने भरपूर बनवून कसं आपल्याला जगज्जीत बनायचं आहे याबद्दल विशेष बाबांनी आज महावाक्यांमध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे. चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, या महाभारत लढाईमध्ये जुने झाड समाप्त होणार आहे, म्हणून लढाईपूर्वी आपण बाबांकडून पूर्ण वारसा हक्क घ्यायचा आहे. प्रश्न: बाबांना मातांचे कोणते संघटन हवे आहे, परंतु या संघटनाची विशेषता काय आहे? उत्तर: असे संघटन असावे जे देही अभिमानी राहण्याचा पूर्ण पुरुषार्थ करतात, ज्यांना पक्का नशा असावा की आम्हाला पावन बनवून पावन दुनियेमध्ये जायचं आहे, पावन दुनिया बनवायची आहे. त्यांना बाबा म्हणतात पतित नाही बनायचा हा दृढ संकल्प पाहिजे. बाबांना अशा मातांचं संघटन हवं आहे जे नष्टोमोहा असतील. नष्टोमोहा ग्रुप असावा जो कमाल करून दाखवेल. कुणातही मोह नाही अडकला पाहिजे. मोहाचे धागे खूप नुकसान करतात. ओम शांती. गोड गोड मुले जाणतात की बाबा सर्वांना स्वर्गवासी बनवण्यासाठी आले आहे. बाबा सांगतात की तुम्ही हे सर्वांना समजावून सांगा की स्वर्ग दुनिया आणि नर्क दुनिया यामध्ये फरक आहे. आपल्याला सुद्धा ही स्मृती ठेवायची आहे की मी आत्मा आठवणीच्या यात्रेने पवित्र बनत आहे आणि मला पवित्र बनून दुसऱ्यांना पवित्र बनवायचे आहे. कारण आज दुनियेमध्ये मेजॉरिटी लोक, साधारण सर्वात जास्त लोक जीवन बंधनामध्ये फसलेले आहेत. कारण या रावणाच्या राज्यामध्ये सर्वच आत्मे बंधनात आहे आणि या बंधनातून सोडवण्यासाठी निराकार परमात्मा येतात. म्हणून सर्वजण दुःखात ईश्वराला आठवण करतात. बाबा म्हणतात तुम्ही पण दुःख झाल्यानंतर ईश्वराला आठवण करत होतात, परंतु आता बाबांची मुलं बनल्यानंतर दुःखाने आठवण नाही करत, आपण प्रेमाने आठवण करतो. दुःख झाल्यावरच आठवण करतो असं नाही, निरंतर आठवण करण्याचा अभ्यास करतोय. म्हणून बाबा म्हणतात आता तुम्ही दुःखाने आठवण नाही करायचं. बाबांची ही प्रतिज्ञा आहे की तुम्ही जेव्हा योग बल जमा कराल आणि जेव्हा तुम्ही बाबांना प्रेमाने आठवण कराल, तुम्ही प्रेमाने बोलवाल आणि अर्धा कल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच मी येतो. बाबा कधी येतात ही वेळ बाबांनी स्पष्ट सांगून दिली. द्वापर युगापासून आपण ईश्वराला आवाज दिला, परंतु बाबा म्हणतात जेव्हा तुम्ही मला प्रेमाने बोलवाल, जेव्हा तुम्ही मला अंतःकरणातून आवाज द्याल आणि अर्धा कल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच मी येतो. बाबा म्हणतात दुनियेमध्ये कुठे कोणी मोठा नामवंत व्यक्ती जर कुठे एखाद्या ठिकाणी जातो तर तिथे किती धूमधामने त्यांचं स्वागत होतं. फटाके वाजविले जातात, बँड वाजविले जातात. परंतु शिवबाबा दुनियेतील सर्वोच्च सत्ता जेव्हा येतात तेव्हा गुप्त रूपाने येतात आणि म्हणून दूर देशाहून शिवबाबा आले फक्त
फक्त आपल्या मुलांसाठी कुठल्याही प्रकारचा आवाज न करता गुप्त रूपामध्ये बाबा म्हणतात, तुम्ही जाणता की आम्ही सर्व आत्मे परमधामचे राहणारे आहोत. इथे आम्ही वाटसरू आहोत, तात्पुरते आहोत, इथे कायमचे नाहीत. ही दुनिया कर्मक्षेत्र आहे. आज याचं इतकं विश्लेषण बाबांनी, जवळपास अर्ध पेज विश्लेषण याचं बाबांनी स्पष्ट केलेलं आहे की हे कर्मक्षेत्र आहे आणि इथे आपण कर्म करत आहोत. आत्मा परमधाम निवासी होती, तिथून आत्मा देह धारण करून टॉकी अर्थात आवाजामध्ये येते, कर्म करते आणि शेवटी हा आता अंतिम वेळ येऊन टेकलेला आहे. बाबांनी खूप आज स्पष्ट सांगितलं याचं विश्लेषण. पुढे बाबांनी सांगितलं, पंतप्रधान, राष्ट्रपती यांचं पद वेगवेगळं आहे, परंतु आज यांना सुद्धा प्रत्येक गोष्टीची चिंता आहे. कारण युद्धामध्ये किती मरतात, किती वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी होतात आणि त्यामध्ये प्रत्येक जण चिंतेमध्ये आहेत. बाबा म्हणले, तुम्ही बाबांची मुलं आता प्रकाशामध्ये आहात. पावन बनण्याचा नशा आहे तुम्हाला, आहे ना नशा? पावन पवित्र बनण्याचा नशा आहे आणि आपण मुले प्रकाशात आहोत. बाबा म्हणतात की अनेकांना विविध प्रकारच्या चिंता आहेत, परंतु शिवबाबा आपल्याला पवित्र बनवतात. तर बाबांची आठवण करायची, आपल्याला आठवणीमध्ये राहण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आज कलियुगामध्ये किती मुलींवरती अत्याचार होतात, म्हणून बाबा म्हणतात मातांचे संघटन पाहिजे. पुढे बाबांनी सांगितलं, तुम्ही इथे रिफ्रेश होण्यासाठी आलेले आहात. मोहाचे धागे आता तोडा, नष्टो मोहा बना. देहभान, देहाचा अभिमान यामध्ये फसू नका. बाबा म्हणतात कुठल्याही देहामध्ये आता मोह नको. आज 3 वेळेस बाबांनी हे वाक्य रिपीट केलेलं आहे. देहाच्या कुठल्याही स्वतःचा देह आणि अन्य कोणाच्या देहाच्या मोहामध्ये फसायचं नाही. पुढे बाबा सांगतात, ही जुनी चमडी आहे, अर्थात जुनं तमोप्रधान शरीर आहे, परंतु याची खूप संभाळ करा. कारण या शरीराच्या द्वारेच अभ्यास सुद्धा चालू आहे. शरीर आहे म्हणून आत्म्याची कमाई चालू आहे. बाबांनी आज स्पष्टच सांगितलं, अभ्यासाकडे लक्ष द्या. भले शरीराला सांभाळणं आवश्यक आहे, या शरीराच्या द्वारे अभ्यास चालू आहे, पण बाबांनी स्पष्ट सांगितलं की ऑपरेशन जरी झालं, या शरीराला चित्ती अर्थात ठिगळ जरी लावावे लागले, ऑपरेशन जरी करावं लागलं, तरीही या शरीराला चालवा. कारण याच शरीराच्या द्वारे आत्म्याची कमाई होऊ शकणार आहे. योग बलाने या शरीराला चालवायचं आहे. ठीक आहे, औषध गोळ्या शस्त्रक्रिया ठीक आहे, पण सोबत योग बळाने या शरीराला चालवायचे आहे. पुढे बाबा सांगतात, विचार सागर मंथन करा. बुद्धीमध्ये ज्ञानाचं चिंतन चालता फिरता ठेवा. चालता फिरता समजा की मी शिवबाबांचा मुलगा आहे. ही खूप श्रेष्ठ स्मृती आहे. मी शिवबाबाचा मुलगा आहे, ही स्मृती चालता फिरता ठेवायची आहे. पुढे बाबा सांगतात, सेवेचा उद्देश ठेवून की ऑफिसर लोकांना सुद्धा कार्ड द्या, निमंत्रण द्या. हा, सेवेमध्ये भले विघ्न येतील, परंतु सेवा करा. ही आमची फॅमिली आहे हे त्यांना स्पष्ट झालं पाहिजे. हा परिवार आहे, ईश्वरीय परिवारात आम्ही आहोत, हे सुद्धा त्यांना स्पष्ट व्हावे. पुढे बाबांनी सांगितलं, ईश्वराचे अनेक रूप आहेत आणि मग वेगवेगळ्या लीला ईश्वराचे रूप घेऊन आपण करत आहोत. हे भक्तीमध्ये एक प्रकारे कल्पना किंवा एक बाब स्पष्ट केलेली आहे. पण बाबांनी आज त्याचं खूप सुंदर विश्लेषण केलं. बाबा म्हणतात, हे गुडुगुडू गाणी करते, म्हणजे जे वाटलं जसं वाटलं तसं बोलतात, बेसमज आहेत ना.
जाणतच नाहीत. जर सर्वच ईश्वराचे रूप आहेत, तर मग ईश्वराला बोलवण्याची, आवाज देण्याची काय गरज आहे? जर सर्वच ईश्वराचे रूप आहेत, तर आज पापकर्म करणारे काय ईश्वर आहेत का? म्हणून बाबांनी शब्द वापरला, बेसमज आहेत, उगी गुडगुडदानी करत राहतात. पुढे बाबांनी सांगितलं, सतयुगात मुले योग बलाने जन्मास येतात. तिथे कुठल्याही प्रकारचं भोगबल किंवा विकार नाहीत. आज तुम्ही बाबा म्हणले या सर्व विस्तृत विश्लेषणामध्ये जाण्यापेक्षा की तिथं सतयुगात मुलं कसे पैदा होतील या सर्वात जाण्यापेक्षा बाबा म्हणतात तुम्ही आधी स्वतःचे तर कल्याण करा. कारण हा अंतकाळ आहे. अंतकाळामध्ये एक शिवबाबाची आठवण आपल्या बुद्धीत राहावी, दुसऱ्या कुणाची आठवण येऊ नये, यासाठी आतापासून चिंतन श्रेष्ठ पाहिजे. बाबा म्हटले त्याच चिंतेमध्ये आपल्याला मरायचं आहे. कोणत्या चिंतेमध्ये? कोणत्या चिंतेमध्ये? अंतकाळी मला शिवबाबा आठवले पाहिजे. या चिंतेमध्ये मृत्यू झाला तर फायदाच आहे. नारायण बनूत. श्रीकृष्ण जयंती मनवतात, राधे जयंती मनवतात, नारायण जयंती नाहीये म्हणे, राधे जयंती पण नाहीये म्हणे. कृष्ण जयंती मात्र धूमधामने साजरी करतात. राधेची आणि नारायणाची जयंती मात्र नाही. बाबा म्हणतात दुनियेच्या महाराजा महाराणी हे लक्ष्मी नारायण आहेत, पण यांचा पत्ता कुणासही नाही. कारण कृष्णाची जयंती आहे पण नारायणाची नाही. दुनियेचे मालक महाराजा महाराणी, पण त्यांचा पत्ता मात्र कुणासही नाही. आणि शेवटचा पॉइंट बाबांनी सांगितला, ब्रह्माचे मुखवंशावली ब्राह्मण, आपण सर्व बाबांची मुलं आहोत. शिवबाबा स्वतः हे सांगत आहेत की हे सुद्धा ब्रह्मानंतर बनले. ब्रह्मा बाबा सुद्धा ब्रह्मा नंतर बनले. हे ज्ञान सुद्धा शिवबाबाच आपल्याला सांगत आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती, खूप दिवसापासून दूर झालेल्या पुन्हा येऊन मिळालेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी प्रथम पॉइंट आहे, या जुन्या शरीरात राहून अभ्यास करून 21 जन्मासाठी कमाई जमा करायची आहे. म्हणून या शरीराची खूप सांभाळ करायची आहे. बाकी या शरीरात मोह मात्र नाही ठेवायचा. दुसरा पॉइंट, असा अभ्यास करायचा आहे जो अंतकाळास एक शिवबाबा शिवाय दुसरा कुणीही आठवण येऊ नये. दुसऱ्या कुणाचेही चिंतन नाही करायचे, आपले कल्याण करायचे आहे. वरदान, मास्टर नॉलेजफुल बनून अज्ञान समाप्त करणारे ज्ञान स्वरूप योगयुक्त भव. मास्टर ज्ञानाने फुल बनण्यामध्ये कोणताच अज्ञानपणा राहत नाही. ते असे म्हणून सुटू शकत नाहीत की ही बाब मला माहीतच नव्हती, ही गोष्ट मला माहीतच नव्हती, असं म्हणून सुटू शकत नाही. ज्ञानस्वरूप मुलांमध्ये कोणत्याही गोष्टीचे अज्ञान राहू शकत नाही. आणि जे योगयुक्त आहेत त्यांना अनुभव होतो की अशा पद्धतीने परीक्षा येणार आहे. त्यांनी सर्व काही आधीच त्यांना माहित होते. त्यांना कळते की मायेची छमछम, मायेची रिमझिम कमी नाहीये. माया भपकेवाली आहे, चमकदार आहे. म्हणून त्याच्यापासून सुरक्षित राहायचे आहे. जे सर्व रूपाने मायेस जाणतात त्यांची हार असंभव आहे, हारू शकत नाही. सुविचाराचा सदा जे प्रसन्न राहतात ते कधीही प्रश्नचित्त होऊ शकत नाही. जे सदा प्रसन्न राहतात ते कधी प्रश्नचित्त होऊ शकत नाही. आजचा अव्यक्त इशारा आहे, ज्वाला स्वरूप स्थितीत राहून शक्तिशाली आठवणीचा अनुभव करा. त्यासाठी आजचा पॉइंट आहे योगा. आता योगामध्ये असा अभ्यास करा की लाईट हाऊस मी आहे, प्रकाश स्तंभ, शक्ती स्तंभ आहे. बाबा म्हणतात ज्ञान आहे प्रकाश,
आणि योग आहे शक्ती. दोन्हीनी आता संपन्न बनायचं आहे. जेव्हा संपन्न बनू तेव्हा मास्टर सर्व शक्तिमान. असे शक्तिशाली आत्मे कोणत्याही परिस्थितीमध्ये एका सेकंदात त्या परिस्थितीस पार करतात. त्यांना वेळ लागत नाही. अशी अवस्था आपल्याला बनवायची आहे. अटेन्शन द्यायचं आहे. छान. ओम शांती.